झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात तीव्र दुष्काळ असताना देखील नागपुरात पाण्याची नासाडी केली आहे आणि नासाडी केली आहे संत आसाराम बापूंनी। धुळवडीच्या निमित्त नागपुरात ही होळी आसाराम बापू खेळले आणि मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाण्याची नासाडी केली आहे। याबद्दल संतप्त प्रतिक्रिया नागपुरात उमटत आहेत। आपल्यासोबत काही नागपूरकर त्यांचं मत जाणून घेऊया। आज ही जी धुळवडीच्या निमित्ताने संत आसाराम बापूंनी जी पाण्याची नासाडी केली, काय सांगाल त्याबद्दल? ही म्हणजे एकदम अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आसाराम बापूसारख्या व्यक्तीला आपल्याला सांगावं लागेल की बा पाणी कसं वापरावं लागते। आज आपल्या नागपूरमध्ये इतकी पाण्याचा दुष्काळ असताना तसंच म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा आज लाखो लोक जे आहेत ते पाण्यासाठी वन भटकत आहेत। तिथे मी काल एक स्टेटमेंट पाहिलं की बा जे गुरेढोरे आहेत ती कसायाकडे लोक विकायला चाललेले आहेत। याच्यावर त्यांना थोडं समजायला पाहिजे। आज आसाराम बापू म्हटलं तर लोकांच्या श्रद्धास्थानी आहे। लोकांना इथे एक हंडा पाणी मिळत नाही, दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी इथे होते। हा जो पूर्ण प्रकार आहे किती संतापजनक तुम्हाला वाटतो? नाही, खरंच हा जो प्रकार आहे खूप संतापजनक आहे। कारण की आज जो KP ग्राउंडवर कसुंजी पार्कवर जो कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल मला तर पूर्ण खेद वाटतं। कारण की महानगरपालिकातर्फे त्यांनी जो पाणी पुरवठा झालेला आहे कसुंजी पार्कवर आणि हा जो पाण्याचा जो नाश झालेला आहे तेव्हाच पाण्यामध्ये भरपूर लोकांच्या घरी तो पाणी जर गेले असते तर भरपूर लोकांच्या घरी तो त्याच्यामुळे ते काम झाले असते। परंतु आज जे झालं त्याच्यामुळे मला पुष्कळ वाईट वाटू आलं आहे। आणि आजच्या स्टेटमेंट आहे पेपरला आला की एका गावामध्ये पाणी पुरवठा नाही झाला त्यामुळे भावाभावाने वाद झाला आणि इथं एक मर्डर झालेलं आहे। तर हे असं व्हायला नको होतं। त्यामुळे मला पुष्कळ वाईट वाटू राहिलेलं आहे की आसाराम बापूने हे जे काही घडून आणलं हे फार वाईट होतं। एकीकडे या पूर्ण प्रकाराकरता आसाराम बापू जबाबदार असताना त्यांना पाणी पुरवठा करणारी ती यंत्रणा देखील तितकेच जबाबदार आहे। काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, हा प्रकार हा अत्यंत खेद बाबत आहे। कारण महानगरपालिकेने सुद्धा पाणी पुरवठा केला तरी पण हे पाणी वाया जाऊ देणं हेच मुळात चूक आहे। त्यामुळे मी पूर्णपणे याचा खेद व्यक्त करतो। तर एकूणच या पूर्ण प्रकाराचा नागपूरकरांनी जोरदार निषेध केला आहे आणि यापुढे असे पाण्याची नासाडी होऊ नये अशी मागणी केली आहे। आसाराम बापूने थांबावं, यासोबतच महानगरपालिकेने देखील यासंबंधी कडक योजना करावी अशी मागणी नागपूरकरांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश अळवे, झी 24 तास नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।